लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आज मराठी भाषा गौरव दिन आणि सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न वि. शिरवाडकर म्हणजेच आपले कुसुमाग्रज यांची जयंती. नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. दरवर्षी 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषा ही भारतात तिसरी आणि जगात 15वी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. पण कुसुमाग्रजांचीच जयंती का बरं भाषा गौरव दिन म्हणून साजरी केली जाते, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. सह्यागिरीतील वनराजांनो, या कुहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे. एक हिमालय राखा यास्तव, करा हिमालय लक्ष खडे. समरपुराचे वार करी हो, समर देवता बोलविते. अशा आपल्या जहाल शब्दांनी स्वातंत्र्याचे कर्तृत्व गाजवण्यास भाग पाडणारे कुसुमाग्रज. कुसुमाग्रज म्हणजे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक. सामाजिक जाण आणि आस्था, क्रांतिकारी वृत्ती आणि शब्दकलेवरचं प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य. साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचे ते होते. पुराणातील, इतिहासातील पात्रांमध्ये मानवी वृत्ती शोधण्यास प्रवृत्त करणाऱ्या, स्वातंत्र्यासाठी लढण्यास प्रेरित करणाऱ्या त्यांच्या साहित्याने एक काळ गाजवला. खांडेकरांनंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. एक होती वाघीण आणि नटसम्राट यासारखी नाटकं आणि कल्पनेच्या तीरावर यासारख्या कादंबऱ्या. ध्यानीमनी नसताना साध्याशा शिंपल्यातून मोती सापडावा, तसा मराठी साहित्याला जणू काही नवीन साहित्य सागरच हाती लागला. केशवसुतांच्या क्रांतिकारी कवितांचा वारसा घेऊन चालणारे एक महाकवी. आणि म्हणूनच मराठी भाषेला आणि कुसुमाग्रज या विशाल व्यक्तिमत्वाला नमन करण्यासाठी 1999 पासून आपण त्यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करतो. तुम्ही कुसुमाग्रजांचं कोणतं साहित्य वाचले? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी साहित्य वाचत राहा आणि गल्ली ते दिल्ली पाहत राहा.